अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री शंकर महाराज की जय. मित्रांनो, मागील भागात आपण महाराजांचे हिमालयातील वास्तव्य आणि भारत भ्रमण पाहिले. पण नियतीला काहीतरी वेगळेच अपेक्षित होते. उत्तर भारताचा प्रवास करून हा अवलिया आता महाराष्ट्राच्या दिशेने, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या दिशेने वळला होता. महाराज पुण्यात का आले? त्यांनी धनकवडीसारख्या त्या काळच्या निर्जन माळरानाची निवड का केली? आणि पुण्यात आल्यावर त्यांनी कोणाचे आयुष्य बदलून टाकले? हे आज आपण या विशेष भागात पाहणार आहोत. महाराजांचे पुण्यात येणे हे एखाद्या सामान्य माणसासारखे नव्हते. ते कधी रेल्वे स्टेशनवर दिसत, तर कधी फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरात. सुरुवातीला महाराज पुण्यात एका वेड्या माणसासारखे फिरत असत. फाटके कपडे, अस्ताव्यस्त दाढी, पण डोळ्यात मात्र सूर्यासारखे तेज. लोक त्यांना पाहून लांब पळत, पण ज्यांना त्यांच्यातील देव ओळखता आला त्यांचे नशीब उजळले. तिथे एक अत्यंत विद्वान आणि अहंकारी प्राध्यापक होते, ज्यांना स्वतःच्या ज्ञानावर खूप गर्व होता. त्यांनी महाराजांना रस्त्यावर पाहून त्यांची चेष्टा केली. महाराजांनी चक्क त्या प्राध्यापकाच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांनी आयुष्यात कधीही कोणाला न सांगितलेले त्यांचे गुप्त पाप सर्वांसमोर बोलून दाखवले. इतकेच नाही, तर ज्या विषयावर ते प्राध्यापक PhD करत होते त्या विषयावर महाराजांनी अस्खलित संस्कृत आणि इंग्रजीत असे काही भाष्य केले. ते विद्वान प्राध्यापक अर्ध्या तासात महाराजांच्या पायावर लोळण घेऊ लागले. यातून सिद्ध झाले की पुण्याच्या विद्येच्या माहेरघरात एक महाविद्वान अवलिया उतरला आहे. महाराजांनी धनकवाडीच का निवडली, यामागे एक रंजक आध्यात्मिक कथा सांगितली जाते. जेव्हा महाराज पहिल्यांदा धनकवडीच्या माळरानावर गेले, तेव्हा तिथे फक्त झाडे झुडपे होती. त्यांच्यासोबत असलेल्या एका भक्ताला भीती वाटली की इथे एखादा हिंस्त्र प्राणी असू शकतो. महाराजांनी त्याला एका विशिष्ट दगडावर नेले आणि तिथे जमिनीवर मोठ्या वाघाच्या पाऊलखुणा दाखवल्या. महाराज म्हणाले, हा वाघ कालच इथे येऊन गेला आहे, कारण ही जागा साक्षात महादेवाची आहे. इथे पूर्वी ऋषींनी हजारो वर्षे तपश्चर्या केली आहे, म्हणून मी इथेच राहणार. धनकवाडी ही केवळ जागा नव्हती, तर ती एक तपोभूमी होती जी महाराजांनी जगासमोर आणले. पुण्याचे प्रसिद्ध मामा ढेकणे यांच्या घरी महाराज अनेकदा जात. तिथेच महाराजांच्या वास्तव्यामुळे अनेक भक्त जमा होऊ लागले. महाराजांच्या उपस्थितीत तिथे होणारे भजन आणि कीर्तन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. धनकवाडीच्या माळ रानावर एक वृद्ध महिला राहत होती. तिची भक्ती पाहून महाराज स्वतः तिच्या झोपडीत जाऊन तिने दिलेली साधे भाकर आवडीने खात असत. श्रीमंतांचे 56 भोग सोडून महाराज गरिबाच्या झोपडीत प्रेमांसाठी जात. महाराज धनकवाडीत एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये किंवा झाडाखाली बसत. तिथूनच त्यांनी अनेकांचे आजार बरे केले, अनेकांच्या संकटाचे निवारण केले. पुण्याचे मोठे वकील, डॉक्टर, विद्वान लोक महाराजांच्या चरणी सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. महाराज त्यांना अध्यात्मासोबतच माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिकवत असत. एकदा रात्री 2 चोर महाराजांकडे काहीतरी मौल्यवान मिळेल या आशेने आले. महाराजांकडे तर काहीच नव्हते, फक्त एक जुनी घोंगडी होती. चोर आलेले पाहून महाराज जागी झाले, पण ते ओरडले नाहीत. उलट त्यांनी चोरांना प्रेमाने जवळ बोलावले आणि विचारले, भूक लागली आहे का? महाराजांनी आपल्या रिकाम्या झोळीतून त्यांना गरम जेवण काढून दिले. ते चोर इतके भारावून गेले की त्यांनी चोरीचा नादच सोडून दिला आणि आयुष्यभर महाराजांचे सेवक म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. महाराजांचे वास्तव्य असलेल्या
धनकवाडीत केवळ भक्तांचेच नाही तर गुन्हेगारांचेही हृदय परिवर्तन होत असे. महाराजांनी पुण्यात आपले पाय रोवले होते, पण याच काळात त्यांना काही खास शिष्य भेटले ज्यांनी महाराजांचे कार्य पुढे नेले. पुढील भागात आपण पाहणार आहोत की महाराजांचे लाडके शिष्य आणि त्यांच्या जीवनात घडलेले अद्भुत चमत्कार. मित्रांनो, धनकवाडीच्या या महापुरुषाची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये तुमचे अनुभव नक्की लिहा. आणि हो, भाग 4 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री शंकर महाराज की जय.